भूगोल विषयाचे 100 प्रश्न आपण घेणार आहोत. अत्यंत कमी वेळामध्ये रॅपिड रिव्हिजन प्रकारे आपण हे प्रश्न घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुष्कर तलाव कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे अजमेर, आणि हे एक तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तरांचल डेहराडून. उत्तरांचल अर्थात आताचे उत्तराखंड. तर हे चूक आहे, कारण हरियाणाची राजधानी चंदीगड आहे, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे, आणि मध्य प्रदेशची भोपाळ आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर उत्तर आहे छत्तीसगड रांची. ही चुकीची जोडी आहे, कारण छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे आणि रांची ही झारखंडची राजधानी आहे. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही? याचं योग्य उत्तर आहे लखनौ. तर लखनौ हे गोमती नदीच्या काठी वसलेलं शहर आहे, आणि उर्वरित तीनही शहरे गंगेच्या काठावर वसलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर मुंबई. खालील भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. तांबडी नदी म्हणून का? तर या नदीच्या पात्रातील माती आणि विशिष्ट गाळामुळे पावसाळ्यात तिच्या पाण्याला लालसर रंग येतो, म्हणून तांबडी नदी म्हणतात त्याला. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान पर्याय क्रमांक 1. तर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश येते, आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येते. प्रश्न आहे, क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. तर प्रथम क्रमांक लागते रशियाचा. भारतात सध्या किती घटक राज्य आहेत? तर योग्य उत्तर आहे 28, आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे हरियाणा राज्यामध्ये. निकोबार द्वीप बेटात किती बेटे आहेत? तर एकूण 19 बेटे आहेत. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचं योग्य उत्तर आहे लडाख. येथील पर्यायानुसार लडाख आहे, परंतु पर्याया व्यतिरिक्त जर विचार केला तर गुजरातमधील कच्छ जो जिल्हा आहे हा भारतातील क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा आहे असं आपल्याला कळतं. त्यामुळे जर लडाख जर पर्याय असेल तर लडाख ठीक, अन्यथा कच्छ जर असेल तर कच्छ हा सगळ्यात मोठा. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते? तर केरळ. खालीलपैकी कोणता प्रदेश केंद्रशासित प्रदेश आहे? तर दिल्ली. खालीलपैकी कोणता खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून मानला जातो? पर्याय क्रमांक 2 हॉकी. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातपुडा. सातपुडा हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन्ही स्टेटमध्ये आहे, आणि हे दोनही थंड हवेची ठिकाणे आहेत. पुढचा प्रश्न आहे, हो जमातीचे लोक भारतात कोणत्या राज्यात राहतात? योग्य उत्तर आहे छोटा नागपूर. आता छोटा नागपूर कुठे आहे? हा आपल्या महाराष्ट्राच्या नागपूरचा भाग नाही, तर हा प्रामुख्याने झारखंड आणि ओडिसाच्या छोटा नागपूर पठारी भागात जे भाग आहे त्याला छोटा नागपूर असं म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक रिकामी जागा मार्गे होते? तर 5 दिवसाच्या पूर्वी एक व्हिडिओ होता आपला, त्यामध्ये आपण रेल्वे मार्ग सांगितला होता. त्यामध्ये ऑप्शन तसे होते, परंतु रस्ते मार्गे सगळ्यात जास्त, आणि त्यानंतर 2 नंबरला रेल्वेचा क्रमांक लागतो. त्यामुळे रस्ते मार्ग हा पर्याय आहे, परंतु लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी मात्र रेल्वे मार्गाचा नंबर लागतो. ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरातमध्ये झालेली श्वेतक्रांती आणि अमूल डेअरीचा प्रयोग ग्रामीण डेअरी क्षेत्रात जगभर यशस्वी मानला जातो. म्हणजेच अमूलचे जे प्रोडक्ट आहेत सगळे हे गुजरातचे आहेत. मसाल्याच्या पदार्थ उत्पादनातील सर्वात अग्रेसर राज्य कोणते? योग्य उत्तर आहे केरळ. केरळला ऐतिहासिक काळापासून मसाल्याचे राज्य म्हणून म्हटले जाते, म्हणजे संबोधले जाते. खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदरास ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक 3 गुजरातमधील कांडला हे भारतातील पहिले मुक्त व्यापार केंद्र म्हणून विकसित झालेले होते.
पुढचा प्रश्न आहे, गोंड, मुरिया व कोल या आदिवासी जमाती आढळणारे राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड, पर्याय क्रमांक 4. गोंड जमातीची उपशाखा म्हणून मुरिया जातीकडे सुद्धा पाहिले जाते. सन 2000 मध्ये मध्य प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर हा बहुतांश आदिवासी पट्टा छत्तीसगड राज्यामध्ये गेला. पुढचा प्रश्न आहे, ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते? ट्रान्स हिमालयीन. तर याचं योग्य उत्तर आहे सतलज नदीला. ज्या नद्यांचा उगम हिमालयाच्या पलीकडे म्हणजे अर्थात तिबेटमध्ये होतो त्यांना ट्रान्स हिमालयीन नद्या असे म्हणतात. आता यामध्ये कोणकोणत्या येतात? सिंधू नदी येते, सतलज येते आणि ब्रह्मपुत्र या 3 नद्या येतात. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले होते? तर दिल्लीला. पुढचा त्या संबंधी प्रश्न आहे, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे केव्हा सुरू झाले? तर केव्हा सुरू झाले? 1959. तारीख होती 15 सप्टेंबर. भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे सुरू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिग्बोई. आसाममधील दिग्बोई येथे 1901 मध्ये भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना सुरू झाला. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगा कोणत्या? योग्य उत्तर आहे अरवली. हे फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात प्राचीन वली म्हणजे घडीचा पर्वतरांगांपैकी एक अरवली आहे. नेफा हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? तर योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश हे याचं उत्तर आहे. आता हे नेफा काय आहे? तर नॉर्थ ईस्ट फ्रॉन्टियर एजन्सी असं नेफाचा लॉंग फॉर्म होतो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? पश्चिम किनाऱ्यावर तर हल्दिया हे बंदर नाही, कारण हल्दिया बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आहे. खालीलपैकी सर्वाधिक लांबीची नदी कोणती? गंगा. 25 झाला होता हा प्रश्न आपला. 25 किलोमीटर लांबी. आता गंगापेक्षाही सिंधू नदीची एकूण लांबी जास्त आहे, परंतु तिचा मोठा भाग पाकिस्तानमध्ये वाहतो. थोडीशी प्रश्नाची म्हणजे प्रश्न मागे पुढे झाले, परंतु प्रश्न आपले बरोबर आहेत. सिक्युरिटी प्रेसमध्ये चलनी नोटांसाठी लागणारा कागद खालीलपैकी कोठे तयार करण्यात येतो? योग्य उत्तर आहे होशंगाबाद. हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि याचं तर नाव बदललेलं आहे, तर नर्मदापुरम असं या शहराचे नाव झालेले आहे. नर्मदापुरम. म्हणजे इथे चलनी नोटा आणि स्टॅम्प पेपरसाठी लागणारा विशेष सिक्युरिटी जो कागद असतो तो तयार केला जातो. भारतातील प्रथम क्रमांकाचे नदीचे खोरे कोणते? तर इथे योग्य उत्तर आहे गंगा. तर गंगा नदीचे खोरे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या वापरणारे किंवा नदीच्या शेजारी जास्तीत जास्त लोकसंख्या राहणारे लोक आहेत हे हा पट्टा आहे. पुढचा प्रश्न आहे, झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? तर हा झूम मीटिंगचा प्रकार नाही, तर हा शेतीचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1. ईशान्य भारतातील जंगले जाळून केली जाणारी एक पारंपरिक स्थलांतरित शेती याला म्हणतात. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? हिंदी, अर्थात अधिकृत राजभाषा. आता भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही एक राष्ट्रीय भाषा नाही, परंतु हिंदी ही भारताची मुख्य राजभाषा आहे. देशातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे तांदूळ. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे? याचं योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर या राज्याची. भारताचे पहिले जहाज बांधणी केंद्र कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे. आणि येथे हिंदुस्तान शिपयार्ड हे भारतातील पहिले आधुनिक जहाज बांधणी केंद्र सुरू झाले होते. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर दिल्ली. हे जेल जे आहे हे भारतातील आणि दक्षिण आशियातील सर्वात मोठे कारागृह आहे. खालीलपैकी भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. भारताच्या नकाशात जर आपण पाहिलं तर सर्वात पूर्वेला असणारे राज्य अरुणाचल प्रदेश हे आहे. अर्थात याला असंही म्हणू शकतात भारताचा प्रथम सूर्य पाहणारे राज्य.
तर भारतातील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, पन्ना की तमन्ना हे गाणं आठवलं असेल. तर पन्ना आहे मध्य प्रदेशमध्ये. ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कोलकाता अमृतसर पर्याय क्रमांक 3 या शहरांना जोडतो. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड. आधी उत्तराखंडला उत्तरांचल म्हणत होते. लोणावळा, खंडाळा, पाचगणी, माथेरान इत्यादी थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? तर आपलेच महाराष्ट्र. ही सर्व थंड हवेची ठिकाणे पश्चिम घाट अर्थात सह्याद्री पर्वतरांगेत आहेत. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? तर सरदार सरोवर प्रकल्प पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे? म्हणजे आपण सहजच जाऊ शकतो असं कुठला देश आहे? तर ते आहे नेपाळ पर्याय क्रमांक 4. हा 2 देशांचा करार असल्याने आपण येथे विना व्हिसा ये जा करू शकतो. तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न करणारे भारतातील राज्य कोणते? योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आणि यामधील विशेषतः गुंटूर हा भाग तंबाखू उत्पादनावर खूप आघाडीवर आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे कर्नाटक या राज्यात. आणि शहराचं नाव ITचं हब आहे ते बेंगलोर किंवा बंगळुरू. पुन्हा प्रश्न, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर याचं सुद्धा उत्तर आहे बेंगलोर. भारतात सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. 64वा प्रश्न, शरावती नदीवरील जोग फॉल्स कोणत्या राज्यात आहे? तर हा आहे कर्नाटक या राज्यात. जोग फॉल्सला महात्मा गांधी धबधबा सुद्धा म्हणतात बरं का. मिझोरम राज्याची राजधानी कोणती? पर्याय क्रमांक 4 ऐझवाल. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. आपल्या उत्कृष्ट स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेलं चंदेल राजांच्या काळातील खजुराहो लेण्या ह्या आहेत त्या. भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत? शेजारी म्हणजेच काय? तर सीमा लागून असलेले. तर असे आहेत 7 राष्ट्र: पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश आणि म्यानमार एवढे आहेत. इंदिरा गांधी कॅनॉल कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. आता उत्तर प्रदेशमध्ये काय, ऊसाचे उत्पादन आणि लागवडीचे क्षेत्र भारतात सर्वाधिक आहे, म्हणूनच याला भारताची साखरेची वाटी असेही म्हणतात. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? योग्य उत्तर आहे त्रिपुराची. खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर केरळ हे ते राज्य आहे. भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे रिकामी जागामध्ये सुरू झाला. कधी सुरू झाला? योग्य उत्तर आहे 1853 पर्याय क्रमांक 3. जगातील सर्वाधिक अभ्रकाचे उत्पादन करणारे राष्ट्र कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतच. भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणते अर्थात ज्यूटचे? तर उत्तर आहे कोलकाता. तर येथे हुबळी जी नदी आहे आपली हुबळी नदीच्या परिसरात किंवा खोऱ्यात ताग गिरण्या मोठ्या प्रमाणात आहेत. भारतात तांब्याच्या खाणी कोठे आहेत? उत्तर आहे खेत्री. असंच कोलार जे आहे, कोलार सोन्यासाठी प्रसिद्ध, तर पन्ना हिऱ्यासाठी प्रसिद्ध. श्रीनगर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर झेलम नदीच्या काठी. खालीलपैकी कोणत्या शहरात भूमिगत रेल्वे मार्ग आहे? उत्तर आहे कोलकाता पर्याय क्रमांक 1. शेरशाह सुरीची कबर सासाराम कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे बिहार. भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदीगड. आपल्या भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ली कार्बुझिये या फ्रेंच वास्तुकाराच्या आराखड्यानुसार बनवलेले चंदीगड हे भारताचे पहिले पूर्वनियोजित शहर आहे. प्रश्न 80, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग. उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये, अर्थात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे ठिकाण आहे. आणि चहाच्या बागांचे ठिकाण
पश्चिम बंगाल राज्याच्या उत्तरेला आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. झारखंडची राजधानी कोणती? उत्तर आहे रांची. मध्य प्रदेशचे विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य कोणते? तर 1 नोव्हेंबर 2000 रोजी छत्तीसगड हे मध्य प्रदेशमधून विभाजन झालेलं राज्य आहे. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? उत्तर आहे गुजरात. आणि हे डांग जिल्ह्यात येते गुजरातच्या. भारतातील पहिले 100% साक्षर शहर कोट्टायम व पहिला 100% साक्षर जिल्हा एर्नाकुलम असणारे राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. पर्याय क्रमांक 3. कोलार सोन्याची खाण असणारे राज्य कोणते? अर्थात KGF हा एक चित्रपट सुद्धा निघाला होता. उत्तर आहे कर्नाटक. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. उत्तर आहे आसाम भुवनेश्वर. ही चुकीची जोडी आहे, कारण आसामची राजधानी दिसपूर आहे आणि भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी आहे. भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते? उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 4. उत्तर प्रदेशात 75 जिल्हे आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा उल्लेख देवभूमी म्हणून केला जातो? उत्तर आहे उत्तराखंड किंवा उत्तरांचल. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? योग्य उत्तर आहे जयपूर. आता गुलाबी शहर का? कारण जयपूरमधील ऐतिहासिक इमारतींना गुलाबी रंग दिलेला असतो, त्याच्यामुळे त्याला पिंक सिटी म्हटलं जातं. सेक्युलर जेल कोठे आहे? योग्य उत्तर आहे पोर्ट ब्लेअर येथे. तर ही सावरकरांना या जेलमध्ये ठेवलं होतं. अंदमान निकोबारची राजधानी जी आहे ती पोर्ट ब्लेअर आहे आणि तिथे ती सेक्युलर जेल आहे. भारतातील 28वे राज्य कोणते? योग्य उत्तर आहे झारखंड, जे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं. 2000 मध्ये झारखंड वेगळं झालं होतं. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिन राम हे कोणत्या राज्यात आहे? तर हे मेघालयमध्ये आहे. पर्याय क्रमांक 1. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 दिल्ली. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे? उत्तर आहे तारापूर. तारापूर हे पालघर जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हटले जाते? उत्तर आहे रेगूर मृदा. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? उत्तर आहे K2 गॉडविन ऑस्टिन. हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे आणि हे भारतातील म्हणजे जगातील 2ऱ्या क्रमांकाचं आहे. तर अनेकांना प्रश्न पडेल की माउंट एव्हरेस्ट कुठे आहे? मग हिमालयातच आहे. तर माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर नेपाळमध्ये येते. उलर दाल सरोवर असणारे राज्य कोणते? म्हणजे उलर आणि दाल हे सरोवर असणारे राज्य. योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. पर्याय क्रमांक 4. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर उत्तर आहे नर्मदा. प्रत्येक व्हिडिओमध्ये नर्मदा येतच आहे आपल्या. खालीलपैकी कोणती एक जोडी एकमेकांशी अचूकरित्या जुळते? तर जुळते. पर्याय क्रमांक 2 कळसुबाईची जी उंची आहे 1646 मीटर ही जुळते जोडी. लक्षद्वीप बेटे ही प्रामुख्याने रिकामी जागा खडकाची उदाहरणे होत. उत्तर आहे ज्वालामुखीय निर्मित. पुढचा प्रश्न, हिमालय हा रिकामी जागा आहे. तर हा अर्वाचीन वली पर्वत आहे, अर्थात घडीचा पर्वत. खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जोडण्यात आलेली नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नर्मदा चांदोली. ही चुकीची जोडी आहे, कारण चांदोली धरण हे महाराष्ट्रात वारणा नदीवर आहे, नर्मदा नदीवर नाही. आणि उर्वरित हे सगळे बरोबर आहेत. हे सुद्धा एकदा अवलोकन करून घ्या, हे सगळे योग्य आहेत. नदी खोरे क्षेत्राच्या चढत्या भाजणीनुसार खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? तर इथे योग्य क्रम आहे कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी. हे पर्याय क्रमांक 4. म्हणजे क्षेत्रफळानुसार आहेत हे. म्हणजे यामध्ये कावेरीचे खोरे सर्वात लहान, त्यापेक्षा नर्मदा, त्यापेक्षा कृष्णा आणि त्यापेक्षा गोदावरीचे खोरे दक्षिण भारतात सर्वात मोठे आहे. प्रश्न पुढचा, रिकामी जागे शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. पुन्हा बंगलोर. सिमेंट उद्योगात रिकाम्या जागाचा या कच्च्या मालाची गरज असते. उत्तर आहे चुनखडी. चुनखडीची गरज असते सिमेंट उद्योगात. पुढचा प्रश्न आहे 1907 मध्ये जमशेदजी टाटा
यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला? तर उत्तर आहे जमशेदपूर. हे आधीचं साक्षी नाव होतं याचं, आता जमशेदपूर आहे. येथे यांनी 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजे टिस्कोची स्थापना केली होती. खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हटले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोसी नदी. म्हणजे अश्रू यासाठी की प्रवाह बदलून ही नदी दरवर्षी प्रचंड पूर आणि जीवितहानी घडवून आणते, म्हणून तिला बिहारचे अश्रू म्हणतात. आणि प्रश्न 111वा, खालीलपैकी कशाच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो? आणि हा प्रश्न मात्र तुम्हाला कॉमेंट करून याचं उत्तर द्यायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये. आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. आणि फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आणि कॉमेंट द्यायचं मात्र विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.